सुनावणी झालेली आहे. 2 तास सुनावणी झालेली आहे. तर हे 2 आहेत की विक्रीतच दोन्ही 2 तास सुनावणी झालेली आहे. काय महत्वाचं आहे सर आजच्या सुनावणीमध्ये, काय वाटतं आपल्याला? महत्वाचं काय म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे. ते महत्वाचं काय विचारतात म्हणजे वकील मागेच आहेत ना. पण सर जो आपल्याकडून दावा करण्यात आला कपिल सिब्बल यांच्याकडून पक्ष पळवण्यात आला आणि याच्यामध्ये भाजपचा पण रोल आहे. बघा, प्रत्येक कृती बेकायदेशीर आहे. प्रत्येक कृती घटनेतल्या 10व्या शेड्यूलनुसार कोणतंही आणि परिच्छेद 2 जे संविधानामध्ये आपलं आहे हे सगळे डिस्क्वालिफाय होतील, हे सगळे बरखास्त होतील. शिवसेनेचं चिन्ह आणि मूळ शिवसेना ही त्यांच्याकडे अत्यंत बेकायदेशीरपणे सोपवलेली आहे. कोणताही नियम, कोणताही कायदा आणि कोणतंही संविधानातलं कोणत्याही सेक्शननुसार काम झालं नाही. हे आज कपिल सिब्बल यांनी मुख्य न्यायाधीशांच्या पीठापुढे मांडले. विधानसभा अध्यक्षांची महत्वाची जबाबदारी होती, पण त्याचा आजची सुनावणी शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली संपलेली आहे. प्रत्येक कृती बेकायदेशीर होती असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. घटनेच्या 10व्या परिशिष्टानुसार हे सगळे बरखास्त होतील असा विश्वास संजय राऊत यांनी या सुनावणीनंतर व्यक्त केलेला आहे. कपिल सिब्बलचा करणारच आहेत आणि उद्या 2 वाजता पुन्हा आर्ग्युमेंट सुरू होईल. उद्या दुपारी 2ला. आज काही व्यवस्थित मुद्दे मांडण्यात आले. त्यांनी समोर न्यायाधीशांनी सुद्धा त्या प्रकारचा प्रतिसाद दिला. त्यांनीही काही गोष्टी विचारल्या. त्याचं स्पष्टीकरण देताना व्यवस्थितरित्या तर्क मांडत कपिलजींनी पक्षाची बाजू मांडलेली आहे. आमची जी काही याचिका प्रलंबित आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याची सुनावणी आता उद्या दुपारी पुन्हा पक्षाच्या बहुमतावर पण विचारणा करण्याचं की बहुमत पण तपासावं लागणार आहे. पक्ष, ओरिजिनल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी याच्यामधला फरक हा कशा रीतीने आहे, वेगवेगळ्या पद्धतीने तो अधोरेखित करण्यात आला. आणि ओरिजिनल पक्षाचे जे अधिकार आहेत की कुठचंही पाऊल घेताना, कुठचीही नेमणूक विधिमंडळाच्या पक्षाच्या नेमणुकी संदर्भात सुद्धा पक्षाच्या असलेल्या घडणीमध्ये पक्षाने ठरवलेल्या चौकटीमध्ये त्या होतात आणि त्याला मान्यता ही सर्वस्वी सगळ्यांची मान्यता असते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कशा रीतीने उल्लंघन करून बाकीच्या गोष्टी करून सादर करण्यात आल्या आणि सगळ्या टिप्पणी त्यांनी दिलेल्या आहेत. सुभाष देसाई विरुद्ध जी केस होती त्या सुभाष देसाई केसचे दाखले देत कोर्टानेही त्या गोष्टी मान्य केल्या की यामध्ये अशा रीतीने या गोष्टींचं उल्लंघन कपिल सिब्बल जी ने आज जिस तरह से हमारे युक्तिवाद जो सुप्रीम कोर्ट में हुआ उसको कल दोपहर को कंटिन्यू होगा. कई मुद्दे इसमें आए कि ओरिजिनल पार्टी और लेजिस्लेटिव पार्टी इसमें क्या फर्क है और जो ओरिजिनल पार्टी की जो एक जिम्मेदारी रहती है, उसका जो एक भूमिका रहती है वो लेजिस्लेटिव पार्टी से कई ज्यादा रहती है. इस बात को तर्क के साथ में वो कपिल सिब्बल जी ने आज सर्वोच्च न्यायालय में यहाँ पे प्रत्येक गोष्टीवर आणि त्याला सुभाष देसाई केसमध्ये दुजोरा आहे. सुभाष देसाई कपिल सिब्बल यांनी तर्कशुद्ध पद्धतीनं पक्षाची बाजू मांडली. पक्षघटनेच्या चौकटीतच सर्व गोष्टी होतात असं अनिल देसाई यांनी म्हटलेलं आहे. या सर्व गोष्टींचं उल्लंघन करण्यात आलं असा दावा त्यांनी केलेला आहे. आज कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाच्या वतीनं कोर्टात युक्तिवाद केला आणि त्यावेळी अनेक मुद्दे मांडले. तर्कशुद्ध पद्धतीनं कपिल सिब्बल यांनी सगळ्या घटना समोर मांडलेल्या आहेत असं अनिल देसाई यांनी म्हटलेलं आहे.